जे आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप सारी मदत केली. विश्वजित देसाई सर यांचं देखील आगमन झालंय. नक्कीच यांनी देखील या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलं आहे. या स्पर्धेमध्ये आम्हाला एक चांगले स्कोरर मिळालेत. त्यांनी चांगल्या प्रकारे या स्पर्धेसाठी अपडेट दिलाय. असे विश्वनाथजी देसाई सर होते आणि त्याचमुळे ही स्पर्धा सकाळपासून आम्ही मिस करताना पाहिलं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि या जोडीला रोखण्यासाठी या शैलेश मधने हे देखील सज्ज होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू हो नक्कीच चांगल्या प्रकारे या चेंडूला टॅप केलं गेलं. पहिला चेंडू होता आणि या पहिल्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने या चेंडूला टॅप केलं गेलं आणि एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. कार्पेटच्या साह्याने फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय अंकुशच्या माध्यमातून आणि त्यानंतर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. या मॅच मध्ये कुठेतरी ग्रामीण मराठा बेळगाव संघाने एक रणनीती वेगळी वापरली आहे. तनिषला कुठेतरी थांबवलं गेले. तनिष हा महत्वाचा खेळाडू आहे. चांगला स्टार्ट देतो. जर तनिषने चांगला स्टार्ट दिला असता तर नक्कीच इम्पॅक्ट वेगळा पाहायला मिळाला असता. परंतु एक वेगळी रणनीती आहे. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर बोटांची जादू इथे मात्र पाहायला मिळते. यासाठी ओळखले जातात. या आधीच्या मॅच मध्ये त्यांनी वेगावरती स्वार होणारी गोलंदाजी केली होती आणि त्यामध्ये त्यांना अपयश आलं होतं. म्हणूनच या मॅच मध्ये त्यांनी अभ्यास केला आणि त्यानंतर थोडीशी बोटांची जादू कशा प्रकारे असते ते इथे मात्र दाखवते. शैलेश मध्ये चांगली गोलंदाज आहेत. एक लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव देखील आहे या खेळाडूला. हो चांगला चेंडू या चेंडूवरती बिगिट केलाय आणि त्यानंतर इथे 6 धावा असतील. बिगिट केला शैलेश मधनेच्या विरोधात 6 धावा. चेंडू दूरवरचा होता परंतु या चेंडूवरती दूरवरून फटका सजवल्यानंतर देखील 6 धावा आलेत. चेंडूवरती षटकार आलाय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्ची केलेत शैलेश मधनेने. त्यांच्या विरोधात चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळाली या चेंडूवरती. ओ कमबॅक केलाय जबरदस्त. परंतु या चेंडूवरती थोडासा जर पाहायला गेलं तर उजव्या इष्टीच्या बाहेरचा होता आणि म्हणूनच पंच दुनियात समांतर करताना पाहायला मिळालेत. धाव मात्र अवांतर आले. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. 9 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागले. 4 चेंडूमध्ये या 9 धावा आलेत. हो चांगला चेंडू इथे पेश केला. वेगाने इथे बीट केलं जात आहे. क्षेत्ररक्षण थोडस जर पाहायला गेलं तर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक झाली. थोडस दूर राहिले चेंडू बसव आणि म्हणूनच तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. वेगाने इथे मात्र बीट करण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा हलकासा टर्न देखील पाहायला मिळाला या चेंडूवरती. म्हणजेच थोडीशी
मिश्रणवाली गोलंदाजी पाहायला मिळते, मिस्ट्री गोलंदाजी पाहायला मिळते. ओहो, नक्की चांगला चेंडू पेश केल्यानंतर इथे षटकाची संपुष्टी इथे मात्र पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आहे, या गोलंदाजाकडे खूप सारे बाण आहेत आणि ते बाण इथे मात्र टाकण्याचा प्रयत्न केला गेला. हे षटक संपले, पहिले षटकाचे सांगते नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत 11 धावा या फलकावरती लागले जाते. पहिल्या षटकाची सांगता 11 धावा, एक षटकार जरूर आला परंतु तो चेंडू खराब नव्हता, चेंडू चांगल्या प्रकारे होता परंतु फटका हा देखील चांगल्या प्रकारे केला गेला मनोजच्या माध्यमातून आणि म्हणूनच पहिल्या षटकामध्ये 11 धावा या फलकावरती लागले गेलेत. गोलंदाजी मार्कवरती तानाजी, अजून एक जबरदस्त गोलंदाज आहेत तानाजी. प्रथमेश इलेव्हन संघाचा अजून एक प्रमुख गोलंदाज आहे तानाजी. चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये आणि तीच कामगिरी करावी लागेल. ओहो, वेगात जबरदस्त हा चेंडू, सोपा नाहीये खेळणं आणि तो चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय. या प्रकारची गोलंदाजी आपण सातत्याने लेदर बॉल क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि त्याच प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. हा चेंडूवरती फटका खेळायचा तर आपल्याकडे इथे पॉइंटच्या दिशेने फटका हा खेळणं गरजेचं होतं. शॉर्ट सिलेक्शन खराब पाहायला मिळाले. ओहो, धीम्या गतीचा चेंडू आधी वेगात टाकला आणि त्यानंतर थोडस चेंज ऑफ पेस परिवर्तन इथे पाहायला मिळालंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कौतुक करावं लागेल गोलंदाज तानाजी यांचं. या आधीच्या मॅच मध्ये देखील त्यांनी एक असरदार षटक टाकलं होतं, जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि या मॅच मध्ये देखील ती गोलंदाजी पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू हे फलंदाजांना चकून ठेवणारे पाहायला मिळाले आणि म्हणून सांगितलं होतं तनिष यांची वर्णी ही कुठेतरी वरच्या दिशेने लागणं गरजेचं होतं. या चेंडूवरती फटका फसतायच्या नंतर इथे मात्र विकेट आली आहे, माघारी परतावं लागतंय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. ही मॅच महत्वाची मॅच आहे आणि या मॅच मध्ये जर पराभूत झाला तर आपल्याला सुपर 8 ची फेरी गाठण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागेल. ही मॅच महत्वाची आहे, या मॅच मध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि या मॅचला जिंकून आपण डायरेक्ट सुपर 8 ची फेरी गाठू शकता आणि म्हणूनच या मॅच मध्ये कुठेतरी जबाबदारीचं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. विजय कांबळे सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सर्व संघांसाठी शुभेच्छा आहेत. विजय कांबळे सर, थँक्यू. नक्कीच या चेंडूवरती विकेट केला, जबरदस्त फटका. पहिला चेंडूवरती इथे मात्र संकेतच्या बॅट मारून फटका केला गेलाय, जबरदस्त काय फटका केलाय, देखना फटका पाहायला मिळाला. खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं तेच रोहनजी आवेकर सर यांचं देखील आगमन झालंय. सर आपलं व्यासपीठावरती यायचं आहे, व्यासपीठावरती विराजमान व्हायचे सर. आपला देखील योजनेत सत्कार केला जाईल. आशु आवेकर सर प्लीज या. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय आणि त्यानंतर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये जी आहे ती ऍड केली जाते. इथे लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका केल्यानंतर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये ऍड झाली. अंकुश तिथे मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. 2 षटकांची इथे मात्र सांगता झाली आणि या 2 षटकामध्ये धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत 18 धावा फलकावरती. 2 षटकाचा खेळ 18 धावा म्हणजेच या षटकामध्ये धावा ज्या आहेत त्या खर्च केल्या आहेत 7 धावा. स्वयंसेवकाची भूमिका चांगल्या रीतीने पाडली जाते. वैभव डावरे सर असतील, ओमकारजी गोरपडे सर असतील आणि त्याचबरोबर
गरगरे गावचा डावखुरा असा किरण जंगम यांनी देखील चांगल्या प्रकारे या स्पर्धेसाठी योगदान दिलंय. स्वयंसेवकाची भूमिका पार पाडतायत, बॉल बॉयची भूमिका पार पाडतायत आणि बॉल बॉयने देखील या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य केलंय. कारण का बॉल बॉय देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्टार झाले आहेत हे आपण पाहिलं. हा इतिहास आहे. आज आज तुम्ही या स्पर्धेमध्ये बॉल बॉयची भूमिका करताय, उद्या मोठ्या स्टेजवरती झळकाल देखील. हो हो नक्की चांगला चेंडू इथे मात्र पेश केलाय. अंकुश आले आणि फलंदाजाला कसं अंकुश लगावायचं ह्या नावाला माहिती आहे आणि नावाप्रमाणे अंकुश लगावलाय. स्ट्राईक वरती आता मात्र प्रशांत पाहायला मिळतील. न्यू बॅटर आहेत प्रशांत, एक लेफ्ट आर्म फलंदाज आहेत आणि त्यांना इथे मात्र प्रमोट केलं गेलं आहे सध्याच्या घडीला 4थ्या क्रमांकासाठी. चांगले बॅटर आहेत प्रशांत. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. नावाप्रमाणे इथे मात्र चेहरा हा शांत आहे, परंतु या शांत चेहऱ्यावरती जाऊ नका, कारण का हा शांत दिसणारा चेहरा हा क्रिकेटमध्ये देखील तेवढाच घातक आहे, खुंकार आहे. ओहो थोडंसं दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं बॅट स्विंग आधी पाहायला मिळाल्या आणि म्हणूनच या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. ओळखावे लागतील चेंडू, ओळखणं गरजेचं आहे, चेंडूचा अभ्यास करणं गरजेचं आहे. परंतु कौतुक हे गोलंदाजाचं देखील करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आतापर्यंत जबरदस्त. हो पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर वाईड यॉर्करचा प्रयत्न पहा. या गोलंदाजाकडे किती बाण आहेत, किती अस्त्र आहेत. धीम्या गतीचा चेंडू आहे, वेगवान चेंडू आहेत, वाईड यॉर्कर आहे, हलकासा कट या दोन्ही बाजूला आहे या खेळाडूकडे. म्हणजेच सर्व काही सर्व गुण संपन्न गोलंदाज आहे हा. परंतु कुठेतरी या चेंडूवरती या खेळाडूला चाक लागले की काय अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे. थोडंसं माझीच इथे मात्र नजर लागली या खेळाडूला, परंतु ही नजर उतरावी लागेल आणि चांगले चेंडू टाकावे लागतील या गोलंदाजाला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 19 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. विकेट करण्याचा प्रयत्न इथे मात्र कार्पेटच्या साईडने फटका केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका केल्यानंतर डीपला प्रोटेक्शन आहेत अंकित मुखर्जी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या स्पर्धेमध्ये चांगला जेल टिपला होता आणि आज तो जेल व्हायरल देखील होईल. वीस धावा धरून काढण्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला ही धावसंख्या पाहायला मिळते. ग्रामीण मराठा बेळगावचा हा संघ आहे. बॅटिंग करताना आपण त्यांना देखील पाहतोय. इथे मात्र मिड विकेटला इथे मात्र फटका केलाय, डीपला प्रोटेक्शन पुन्हा एकदा दिला जातोय. तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. थोडंसं दूरवरून फटके केले जात आहेत आणि म्हणूनच कुठेतरी मनोज या चेंडूवरती फसताना पाहायला मिळते. चांगले बॅटर आहेत मनोज, परंतु दूरवरून फटके घेत आहेत. थोडंसं पायांची मुवमेंट दाखवावी लागेल या खेळाडूला. हो पुन्हा एकदा फिरकीच्या जादूगाराने जादू चालवली, परंतु एक्स्ट्रा इथे मात्र ही नाव जी आहे ती थोडीशी एक्स्ट्रा भरकटताना पाहायला मिळाले. ज्या दिशेने चेंडूला जायचं होतं, ज्या दिशेने इथे मात्र आपल्याला वळण घ्यायचं होतं, ती दिशा इथे मात्र योग्य नव्हती. थोडंसं अतिरिक्त इथे टर्न पाहायला मिळालाय. हो नक्कीच इथे चांगली गोलंदाजी. आता मात्र योग्य तो टप्पा आणि योग्य तो चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय आणि याच बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकामध्ये बनवल्या गेल्यात आतापर्यंत 22 धावा, म्हणजे धाव संख्येला पुन्हा एकदा थोडासा ब्रेक लगावला गेलाय.
गोलंदाजीसाठी आपण विजयला पाहतोय. विजय चौथं षटक घेऊन आलेत. विजय चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 षटकांची ही मॅच आहे आणि या षटकामध्ये पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. एक गोलंदाजाला 2 षटकं टाकता येणार आहेत या इनिंगमध्ये. वेगात टाकलाय नक्कीच. इथे जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विजयच्या माध्यमातून. पहिला चेंडू इथे गोलंदाजाने फलंदाजाला जखून ठेवलं. या पहिल्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. परंतु मनोज हे देखील चांगले फलंदाज आहेत. त्यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार देखील ठोकला होता. नक्कीच इथे पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर कार्पेटच्या साह्याने फटका केल्यानंतर कव्हरच्या दिशेने हा फटका केला. डीपला इथे क्षेत्ररक्षक आहेत. कव्हरला खाली क्षेत्र आहे आणि म्हणूनच चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप कव्हरच्या दिशेने इथे मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. नक्कीच इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. हुक केलाय आणि त्यानंतर इथे एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये आले. गोलंदाजी मार्कवरती अंकुश आलेत. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. अंकुश आहेत. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. हो हो काय गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्यानंतर एकेरी धाव बाईकच्या स्वरूपामध्ये धावसंख्या आतापर्यंत ही 26च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. या मॅच मध्ये कुठेतरी एक रणनीती वेगळी आहे. ही ग्रामीण मराठा स्पोर्ट्स संघाची बेळगाव संघाची एक वेगळ्या रणनीतीनुसार चालली आहे. परंतु ही नक्कीच पाहायचं कशा प्रकारे या चेंडूवरती फटका फसला आहे. चेंडू हवेत आहे आणि त्यानंतर इथे एकेरी धाव आली. एकेरी धावांनी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 27 धावा या धाव फलकावरती लागले. सतत
5 षटकांची मॅच आहे. शेवटचं षटक आहे. आतापर्यंत 27 धावा या फलकावरती लागलेत. या मॅच मध्ये आपण तनिषला खेळताना पाहिलं नाहीये. त्या रणनीती वेगळी होती. तनिषला थांबवलं गेलंय आणि त्यानंतर इथे जे बाकीचे फलंदाज आहेत ते देखील फटकेबाजी करण्यासाठी जे आहेत ते ओळखले जातात. ते थोडीशी आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. पाहायचं आहे ती ओळख निर्माण केली जाईल का. षटकार केला गेला इथे मात्र मनोजच्या बॅट मधून. ओहो नक्कीच या चेंडूमध्ये चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय. मिड विकेटच्या दिशेने इथे मात्र फटका खेळायचा होता जरूर, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये म्हणूनच फॉरवर्ड स्क्वेअर रिझर्व मध्ये फटका जो आहे तो पाहायला मिळाला. तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये धावसंख्येचा टोटल आतापर्यंत 34 धावा या फलकावरती. तो म्हणजेच लीगच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा इथे मात्र होताना पाहायला मिळाला. एक्स्ट्रा एकूण एक मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे तेजस माने यांचं देखील आगमन झालं. एक याच परिसरातील मोठं नाही ज्याच्या शब्दाखातर मोठमोठे खेळाडू या त्यांच्या शब्दाखातर मोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी येतात, आयकॉन म्हणून खेळण्यासाठी येतात. तेच तेजस माने यांचं देखील आगमन झालंय. तेजस माने आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. अंकित मुखर्जी आणि त्यांच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये प्रमोद इस्लामीची जोडी पाहायला मिळते. 9 स्ट्राईक एंडवरती प्रमोद आहेत आणि स्ट्राईक वरती अंकित मुखर्जी. रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्वाचा एक उभरता सितारा म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. अंकित मुखर्जी चांगलं क्रिकेट खेळले या मागील 2-3 वर्षामध्ये या खेळाडूने. पहिल्या केली होती या चेंडूवरती इथे मात्र फटकेला गेला. एकेरी धाव करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडले गेले. तर पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र फक्त दिशा दिल्या गेल्या. वेट अँड वॉच फटका इथे मात्र खेळला गेला. आहे या चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली गेली आहे.
धाव इतिमत्र खात्यामध्ये आहे. धावसंख्या इतिमत्र 30 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत फक्त 40 धावा. म्हणूनच इतिमत्र कॅल्क्युलेशन क्रिकेट पुन्हा एकदा खात्यामध्ये खराब आले आणि त्यानंतर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये आल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न केलाय का? हो, तिसऱ्याचा देखील प्रयत्न केलाय आणि 3 धावा संघाच्या खात्यामध्ये. तनिष नाईक थोडेसे इंजोर्ड झालेत की काय असंच पाहायला मिळत आहे. तनिष नाईकच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, परंतु हे हास्य जर पाहायला गेलं तर एक वेगळ्या रणनीतीचं हास्य आहे की काय हे पाहायला मिळतंय. नक्कीच चार धावा येतील हे देखील पाहावं लागेल. नक्कीच खेळाडू आहे इंदलगा स्पोर्ट्स इंदलगा या संघाकडून खेळताना पाहायला मिळतात. हो हो, या चेंडूवरती इथे मात्र खुश रहो और खुश रहो 6 धावा. ओहो, फुल टॉस आहे, फ्लिक केलाय, बॉटम हँडचा चांगला वापर आणि 6 धावा. काय फटका खेळलाय अंकित मुखर्जी, मॅन फ्रॉम रत्नागिरीचा हा युवा सितारा चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते अंकितच्या माध्यमातून. ओहो, जबरदस्त फटका, अजून एक फटका ज्या चेंडूवरती 4 धावांची मोहर लागली. दिल मांगे मोहर 4 धावा. नक्की चांगलं फटकेबाजी पाहायला मिळते अंकित मुखर्जीच्या बॅट म्हणून. या धावा येत आहेत 4 धावांनी. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 28 या धावसंख्येवरती विराजमान झाले. 28 धावा आल्यात.
डान्सिंग धावते विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे धाव संख्येला जो आहे तो आळा घातला गेला. धावसंख्या जी आहे ती रोखली गेली या चेंडूवरती. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 28 धावा म्हणजे जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. चला यानंतर सज्ज व्हायचं आहे ते म्हणजेच दक्कन पन्हाळ संघ आणि त्यांच्या विरोधात या मॅच मध्ये हरणारा संघ. जो सामना आहे यानंतरचा मॅच आहे ती 10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर सुरू होईल याची देखील नोंद घ्यायची आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे परंतु दक्कन पन्हाळ संघाचे कर्णधार प्रशांत गोलंदाजीसाठी आलेत ज्यांनी पहिले शतक हाताळलं होतं. कापसी खोरा आणि दक्कन पन्हाळ यानंतर मॅच होईल. लुजर मध्ये ती मॅच होईल. कापसी खोरा आणि दक्कन पन्हाळ यानंतर दोन्ही संघांनी तयार राहायचं. कापसी खोरा आणि दक्कन पन्हाळ दोन्ही संघाचे कर्णधार या 10 मिनिटाच्या विश्रांतीत आपली मॅच खेळवली जाईल. हो इथे मात्र या चेंडूला कव्हर पॉईंटच्या दिशेने जे आहे ते खेळलं गेल्या. तोपर्यंत एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 30 वरती विराजमान झाले. जिंकण्यासाठी हे नाम मात्र 10 धावांची गरज आहे. त्या धावा बनवायला लागतील या मॅच मध्ये. खराब चेंडू आहे. 6 धावा नक्कीच लिहिला जातील. खराब चेंडू आहे आणि त्यानंतर 6 धावा आहेत. खूप लांब वरचा षटकार पाहायला मिळाला. खिलवाड केला जातो गोलंदाजाच्या विरोधात. तीन धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 3 धावा बनवायच्या अजून देखील या मॅच मध्ये. जवळजवळ ही मॅच जी आहे ती नक्कीच लोअर स्कोरिंगची मॅच पाहायला मिळते. आणि या चेंडूवरती चांगला फटका खेळला आहे आणि तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. याआधी प्रशांत होते आता सुशांत आलेत गोलंदाजीसाठी 4थं षटक हाताळण्यासाठी. हो फटका खेळलाय आणि त्याचबरोबर 6 धावेने या मॅचला जिंकला गेलाय. 6 धावेने मॅच जिंकला आणि त्याचबरोबर अजून एक संघ जो सुपर 8 ची फेरी गाठण्यामध्ये यशस्वी ठरला. आजच्या दिवसामध्ये प्रथमेश इलेव्हन संघ कॉंग्रॅच्युलेशन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील.